नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा 75वा भाग. 19व्या दशकातला 10वा समाज साधमंत्र्याचा उत्तरार्ध बघतोय. आणखी एक दशक आपलं शिल्लक राहते. हा एक समाज झाल्यानंतर अंदाज होता 75 भागापर्यंत पूर्ण होईल, पण नाही, अजून काही भाग आपल्याला करायला लागतील. पण आपल्या सर्वांच्या उत्तेजनामुळे 75 भागापर्यंत मजल मारता आली सलग, ही भाग्याचं आहे असं मला वाटतं. अशाच उत्साहाच्या आणि उत्तेजनाच्या बळावर आणि परमेश्वरी कृपेनं पुढचा भागी आपण सलग पूर्ण करू शकू असा मला विश्वास वाटतो. तर या 75व्या भागाची सुरुवात आपण करूया. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविना काहीच नाही. धकाधकीचा मामाला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविना काहीच नाही कोठेतरी. संसार मुळीच नासका, विवेक करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. नित्य नूतनपणाची ओढ हा मनुष्य स्वभाव आहे, याची समर्थान जाण आहे. त्यामुळे ते म्हणतात की कार्यगुण माणसाला जेव्हा त्या जुन्या लोकांचा कंटाळा येतो, तेव्हा त्याने भ्रमण करून नवीन प्रांतात जाऊन तेथील लोकांना एकत्र करण्यास प्रारंभ करावा. मात्र कधीही या दैवदत्त कार्यामध्ये आळस करू नये. माणसाचा अभ्यास थांबला की महंत संपला हे लक्षात ठेवून त्याने देहकष्टाला न कंटाळता सतत कार्यमग्न राहिले पाहिजे. इतरांप्रमाणे आपले आयुष्य क्षणभंगूर आहे हे महंताने सुद्धा जाणलं पाहिजे आणि प्रत्येक क्षण सार्थकी लावलाच पाहिजे. महंताने व्याप वाढवावा, पण उपाधीत म्हणजे त्या व्यापाच्या ममत्वात सापडू नये. आपण उपाधीत सापडू या आशंकाने त्याने व्यापापासून लांबी राहू नये. सर्वात आहे पण कशातली नाही अशी त्याची अलिप्त साक्षीत्वाची वृत्ती हवी. म्हणजे आपण रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुती गुंतव्यात सारा पाय माझा मोकळा, असं सुरेश भट म्हणलेत ना, त्याची सहज आठवण इथे येते. आळसाने कार्यानाश होतो व ढम्म आळशी माणसाला तो उघड्या डोळ्याने पाहायची दुर्दैव वेळ येते. महंत होणे हा धकाधकीचा मामला असून ते दुर्बळ, अशक्त आणि गेऱ्यागाभ्याचे काम नाही. त्यासाठी खंबीर मन, तीक्ष्ण बुद्धी आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. म्हणूनच महंताने दुसऱ्याला तयार करताना त्याच्याजवळ हे सामर्थ्य आहे ही खात्री घेऊनच त्याला कार्य व महंती शिकवण्यास सुरुवात करावी. आपण आपल्यासोबतही आजही अनेक वृद्ध, क्षीण, थकलेले लोक पाहतो की जे क्षमता ओसरली तरी सत्तेला, पदाला किंवा संस्थांना चिकटून राहतात. अशाने त्या संस्थांचे नुकसान व कार्याचाही नाश होतो. पण हव्यासामुळे अशा लोकांना ते स्थान सोडवत नाही. आपल्यासोबत आपण अनेक लोक बघतो की ते सोडवत नाही. त्यांना वेळे त्या पदाला मान आहे का नाही हे माहीत नाही, पण ते मानाचं पद मानतात, ते खुर्ची सोडवत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठेतरी. जोपर्यंत आपल्याला सर्व व्याप पूर्ण क्षमतेने सांभाळते असेल तोपर्यंतच त्या व्यापात राहावे. जेव्हा ती क्षमता ओसरेल किंवा संपेल तेव्हा स्वतःहून तो व्याप, तो लोकसंग्रह आनंदाने सोडून सुखाने व फिरत कालक्रमणा करावी. लोकांनी हाकलून काढेपर्यंत चिकटून राहणे मूर्खपणाचे आहे. एका मी कवितेत माझ्या 2 ओळी मी लिहिल्या, त्या एका पूर्ण कवितेतल्या 2 ओळी वाचतो. राहा राहा म्हणतात तोपर्यंत जाण्यातच खरी मजा आहे, जा जा म्हणेपर्यंत राहणे सगळ्यांनाच सजा आहे. अशी निवृत्ती वेळीच घेण्यास सार्थक आहे आणि असा निवृत्त होणारा माणूस सर्व व्यापातून निस्पृहपणे मोकळा होऊन आवडीच्या छंदामध्ये आनंदी होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगणारी समर्थांची ओवी फार प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात की कीर्तिमान कार्य करायचं असेल तर सुखोपभोग सोडले पाहिजेत आणि सुखाचिंतेत अडकून पडले तर कीर्ती प्राप्त होणार नाही. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. कोणत्याही क्षेत्रात पाहिले तर केल्याशिवाय काही घडू शकत नाही हे सत्य लक्षात येते. होणारे होत असते आपोआप, तर आळशी माणूस मात्र श्रेयास मुक्तो. कार्य काय किंवा प्रपंच काय त्यामध्ये प्रारंभिक उत्साह संपला किंवा मध्येच धीर सुटला तर तो सफलपणे शेवटापर्यंत जात नाही. खरं तर प्रपंच मुळात अस्थिर आणि नाशवंत असा नासका आहे. आपणच त्याला विवेक व विचाराने नेटका करावा लागतो आणि विवेकबळाने तो नेटका केला की आपोआपच आपली त्यातील आसक्ती आणि गुंतलेपणा कमी होऊन नंतर परमार्थ मार्गाकडे आपण वळू शकतो. तेव्हा प्रपंचाचा गुंतवळा असा आहे हे जाणले म्हणजे तो नेटका करण्याचा धीर येतो
असे सांगून या समासाचा आणि या महत्त्वपूर्ण अशा विवेक दशकाचा शेवट करता समर्थ सांगतात की शहाण्या माणसाने बुद्धी आणि प्रयत्न यांच्या आधारानेच विचारप्रवण व्हावे आणि धीराने पण आसक्ती सोडून प्रपंच करावा आणि नंतर परमार्थ धरावा, यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. आता आपण दासबोधातल्या शेवटच्या 20व्या दशकाला प्रारंभ करतोय. 19 दशकांचा आढावा आपण आत्तापर्यंत घेतला आणि या 20व्या दशकाचं नाव हा शेवटचा दशक असल्यामुळे समर्थांनी या दशकाचं नाव पूर्ण नामदशक असंच ठेवलेलं आहे. समर्थांनी 19 दशकामधून श्रोत्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन त्यांची परमार्थ मार्गावरील निष्ठा दृढ व्हावी झाली असेल असं समर्थांना वाटलं आणि त्यामुळे ते निष्ठा आणि झालेले ज्ञान स्थिर होऊन त्यांची शिकवण पूर्ण करणारा दासबोधातील शेवटचा हा 20वा समास आहे. या दशकाच्या पहिल्या 9 समासात पूर्वीची शिकवण त्यांनी विवरलेच विवरावे या न्यायाने साररूपाने सांगितले असून शेवटच्या विमल ब्रह्म निरूपण या समासात दासबोधातील उपदेशाचा जणू काही अर्क काढून साधकांच्या हाती दिला आहे. या दशकातील पहिल्या पूर्ण निरूपण या समासाला प्रारंभ करताना समर्थ श्रोत्यांच्या मनात नेहमी येणाऱ्या 2 शंका प्रकट करतात आणि नंतर त्याची समर्पक उत्तरेही सांगतात. ब्रह्मांडातील प्राणी, पंचभूते, त्रिगुण हे सर्व व्यापक म्हणतात आणि परब्रह्म तर व्यापक आहेच आहे. तर मग या दोघांचा व्यापकपणा सारखाच आहे का, ही पहिली शंका. आणि आत्मा सगुण आहे का निर्गुण, ही दुसरी शंका. अनेकांना परमार्थाचा अभ्यास केल्यानंतरही याचे उत्तर स्वतःजवळ सापडत नाही हे समजून समर्थ त्यांच्या निरसनाला प्रारंभ करतात. सर्व प्राणीमात्रांची शरीरे स्थूल व दृश्य असतात, परंतु मन मात्र सूक्ष्म असते. स्थूल शरीराप्रमाणे प्राणी व्याप करतो, म्हणजे त्याच्या व्यापकपणाला पहिली मर्यादा देहाची असते. मन चपळ असले तरी तेही एकदेशी असल्याने त्यालाही मर्यादा पडतात, त्या मनाच्या मर्यादावर. म्हणून प्राणी खऱ्या अर्थाने व्यापक नाही. पृथ्वी, पाणी व तेज यांच्या मर्यादा स्पष्टच आहेत, पण वायूही चंचल असल्याने त्यालाही मर्यादा पडतात. मात्र आकाश हे सघन व व्यापक आहे खरे, परंतु ते सुद्धा परब्रह्मासारखे व्यापक नाही. या सर्वावरून परब्रह्माची अनुपमेय व अलौकिक व्यापकता लक्षात घेऊन पहिल्या शंकेचे निरसन होईल. दुसऱ्या शंकेचे विवरण करताना समर्थ म्हणतात की आत्मा आणि निरंजन हे शब्द दोन्हीकडे वापरले जातात, पण त्यांचा असलेला वेगळा संदर्भ लक्षात घेऊनच त्यांचा अर्थ घ्यावा लागतो. मन चपळ असते, पण ते आकाश एवढे व्यापक नसतेच. हा भेद मनोज्ञ रीतीने सांगताना ते म्हणतात की मन एका क्षणी पाताळात जाते तर दुसऱ्या क्षणी अंतराळात जाते, पण एकाच क्षणी ते दोन्हीकडे असू शकत नाही. याउलट आकाश सदैव सर्वत्र सारखेच व्यापून असते. मन हे जीवाला म्हणजे व्यक्तीला धरून असते, तर आकाशाला व्यक्तिसापेक्षतेचे बंधन नाही. त्या दोन्हींना एकच मानणे म्हणजे केवळ सृष्टीत निश्चय असलेल्या पर्वताला सदा सर्व काळ निश्चल परब्रह्मासारखे निश्चल मानणे इतके चुकीचे आहे. ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान या तिन्ही शब्दांमध्ये ज्ञान ही अक्षरे समान असली तरी त्या तिन्हींचे अर्थ अगदी वेगळे आहेत. अज्ञान म्हणजे माहीत नसणे, विपरीत ज्ञान म्हणजे चुकून दुसरेच जाणणे, तर ज्ञान म्हणजे खरेखुरे सत्य जाणणे होय. अंतरात्मा देहात आला की जीवात्मा होतो आणि देह वेगळा झाला की शिवात्मा होतो हे समजले पाहिजे. देहसंगतीने आत्म्याला जन्ममरणाची पाळी येते आणि अगदी देवांचे अवतार पाहिले तरी त्यांनीही मानवी अवतार घेतल्यावर त्या अवतारांचा जन्म व मरण चुकत नाही. मी म्हणजे देह आहे हे अज्ञान, तर मी म्हणजे आत्मा हे ज्ञान होय. पण त्या दोन्हीमध्ये वृत्तीचा समान धागा आहे. या वृत्तीच्या धाग्याचा बंध सोडून निवृत्ती झाली पाहिजे. अशा निवृत्तीनेच ज्ञानाचे विज्ञान होते, म्हणजे ज्ञानी परब्रह्म स्वरूप होऊन जातो. असे सांगून समर्थ म्हणतात, साधकाने अज्ञानातून ज्ञानाकडे, ज्ञानातून विज्ञानाकडे जावे. तो विज्ञानी झाला की परब्रह्माशी एकरूप होऊन त्याचा मनुष्यजन्म सार्थकी लागू शकेल. आता त्यातला दुसरा समास सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण असं समासाने नाव दिले समर्थ आहे. सृष्टीच्या 3 प्रकारांचे वर्णन करून त्यापेक्षा परब्रह्म वेगळे कसे आहे आणि निश्चय अपार आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे.
दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना, दृश्य आकळे ब्रह्म आकळेना कल्पनेसी. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसान्याची परी, दोन्ही जिनस याउपरी तिसरा ऐका. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसीच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी. चंचल मूळ माया निर्माण होण्यापूर्वी मूळ परब्रह्म निश्चय निर्गुण आणि अपरंपार होते. विवेकाने दृश्यसृष्टीच्या बाहेर गेलो तर ब्रह्मांडावरही स्वार होऊन पाहता येते. तसे पाहिले तर सर्वत्र परब्रह्म कोंदाटले आहे, म्हणजे दाटून भरलेले असून ते शून्याकार म्हणजे पूर्णपणे निश्चय असल्याचा अनुभव घेता येतो. त्याचा अंतही लागत नाही असे ते अनंत असते. दिसणारे सर्व दृश्य नाशवंत आहे, तर परब्रह्म अविनाशी आहे. दृश्य कळून त्याचे मनाला कल्पनेने आकलन होते, परंतु ब्रह्म कळले म्हणून कळत नाही, समजले म्हणून समजत नाही आणि कल्पनेच्या कक्षेत सुद्धा आणता येत नाही. त्यासाठी श्रवण मनन मार्गाने जाऊन विवेक विचार व साधनेने तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे विवरण अनुभवले पाहिजे. मी म्हणजेच ते परब्रह्मच आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ही अनुभूती जेव्हा येते तेव्हा ती अनुभूती घेणाऱ्याचे मी पण सुद्धा पूर्णपणे संपून जाते आणि तोही त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूपच होऊन जातो. आपण रोजच्या व्यवहारात एखाद्याला काय मुंगीच्या पावलाने चालतोयस काय असे म्हणतो, त्याच प्रचाराचा उपयोग करून सपखल उपयोग करताना समर्थ म्हणतात, पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे. साधक मुंगीच्या पावलाने गेला तर त्यालाही अनुभूती होण्यास वेळ लागेल, पण तो जर विहंग मार्गे म्हणजे पक्षाप्रमाणे आकाशात उडत गेला तर त्याला फळप्राप्ती लवकर होईल. यासाठी अशा सत्वर अनुभूतीची इच्छा धरणाऱ्या साधकाने आपले मनन बळकट करावे. परब्रह्मा एवढे थोर काही नसल्याने ब्रह्मानंदाची तुलना कशाशी होऊ शकत नाही. चंचल मायेने दुःख तर निश्चळ ब्रह्माने केवळ सुख प्राप्त होते आणि जे महानुभाव अखंड साधना करतात त्यांनाच त्याची प्राप्ती होऊन तेथे ते निश्चय निरूपम आणि विश्रांतिमय आनंदात राहत असतात. सृष्टीचे 23 स्वरूप पाहू गेले तर स्फुरणरूप मूळमाया केवळ जाणीवरूपी सूक्ष्म आहे. ती चैतन्याचा मूळ स्रोत असून तिच्यातील प्रकृती व पुरुष ही तत्वे स्पष्ट होऊन ती गुणक्षोभिणी बनते व सत्व रज आणि तम हे त्रिगुण निर्माण होतात. हे सृष्टीचे पहिले लक्षण झाले. नंतर विशाल स्वरूपी आकाश, तेज, वायू, पाणी 4 आणि पृथ्वी 5 अशी पंचमहाभूते तयार होतात. त्यांच्या पसाऱ्यातील 7 बेटे आणि 9 खंडे असलेली वसुंधरा म्हणजेच पृथ्वी दृश्य होते. हे दुसरे लक्षण झाले. पृथ्वीवरच नाना वस्तूंची बीजे अंकुरतात आणि त्यातून अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज म्हणजेच अंडी, वीर्य, पाणी आणि घाम यातून 4 प्रकारचे प्राणी ज्यांना 4 खाणी म्हणतात ते निर्माण होतात. त्यांच्या प्रत्येकाच्या परा, पश्चंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी असतात. हे प्राणी म्हणजे सृष्टीचे तिसरे लक्षण होय. मात्र या त्रिविध लक्षणांनी नटलेली ही सृष्टी, त्यातील प्राणी हे येतात आणि जातात म्हणून जन्म पाहून मृत्यू पावतात. परंतु पृथ्वी मात्र जशीच्या तशीच असते, अर्थात तिचाही प्रलयकाळी अंतच होत असतो. असे स्पष्ट करून समर्थ निष्कर्ष काढतात की अवघी सृष्टी व त्यातील प्राणी मात्र नाशवंतच आहेत. अविनाशी आणि अनंत असे केवळ परब्रह्म आहे आणि उपासना, मनन आणि साधना करून त्याची प्राप्ती करून घेणे हेच मनुष्य जन्माचे उद्दिष्ट आहे. मागच्या ह्या समासानंतर पुढचा समास जो आहे तो प्रचितीचं समर्थ महत्त्व सांगताय. प्रपंच आणि परमार्थ, प्रचिती विना अवघे व्यर्थ, प्रत्यय ज्ञानी तो समर्थ. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती विना स्वहित होणार नाही. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती विना अवघे व्यर्थ, प्रत्यय ज्ञानी तो समर्थ सकळामध्ये. रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निजस्वार्थ तेथेची घडे. मागच्या समासात परब्रह्मापासून खालच्या दिशेने येऊन जीवसृष्टीपर्यंत पोचणारा सांगितल्यावर या समासात तो विचार पुन्हा उलट करून माघारी फिरवून स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा मार्ग समर्थ विवरण करून सांगतात. 4ही खाणीमधील जीव शेवटी पृथ्वीमध्येच नाश पावतात. हे जीव आणि पृथ्वी विचाररूपी वृक्षाच्या शेंड्याकडील भाग आहे.
तिथून खाली पंचमहाभूते, त्यानंतर मुळाप्रमाणातले त्रिगुण व मूळ माया व त्याही खाली बीजरूपाचे ब्रह्मस्वरूप असे उलटे बीजाकडे यावे. सूक्ष्मदृष्टीने सूक्ष्मतम परब्रह्म ओळखावे. मूळ मायेला सत्व, रज, तम आणि गुणक्षोभिणी, शुद्ध सत्व, शिवशक्ती, प्रकृती पुरुष, षड्गुणेश्वर, अर्धनारी नटेश्वर, गुणसाम्य, चैतन्य, मन, माया आणि अंतरात्मा अशा 14 संकेताने ओळखले जाते. त्यात 5 महाभूते आणि 4 खाणी असे मिळवले म्हणजे एकूण 23 तत्वे होतात. समर्थ म्हणतात 14 5 19, 19 4 23 यामध्ये मूळ चतुर्दश पाहिलेच पहावे. अशा 23 तत्वामध्ये 14 मूळ तत्वे म्हणजे मूळ मायेचे 14 संकेत मुख्य आहेत. त्यांचा परत परत अभ्यास करावा म्हणजे सृष्टीचे बीज मूळ मायेतच आहे हे लक्षात येईल आणि साधकाची परमार्थाला सिद्धता होईल. ब्रह्मापासून ब्रह्मांडापर्यंत खालच्या दिशेने प्रवास करताना भेद व भ्रम वाढतो, पण तोच ऊर्ध्वमुख म्हणजे सृष्टीपासून परब्रह्माकडे विचार प्रवास सुरू केला की भ्रम संपून ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानातूनच पुढे विवेकाने मूळ परब्रह्माशी एकरूपता येऊन ज्ञानाचे विज्ञान होते व साधक निस्संग विरागी आणि विरागी असा योगी बनू शकतो. ज्याला हे ब्रह्मज्ञान झाले नाही पण कमीत कमी त्याचे अस्तित्व व सत्यत्व समजले, त्याने मग मायेच्या मायावीपणात दृश्याच्या मोहात न सापडता सत्य ज्ञानाचा मार्ग निष्ठेने धरला पाहिजे. त्यासाठी साधूची संगती आणि उपदेश अति कल्याणकारी असतो. परंतु साधू ओळखणे कसे अवघड असते हे सांगताना समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस ओळखतो कोण, साधू वेगळा. साधूला साधूशिवाय कोण ओळखणार? म्हणजे असं आहे ना, शिवम येतो शिवम भुजेत, किंवा साधू होऊन साधूस ओळखावे. समर्थ म्हणतात त्यासाठी साधूची थोडी तरी लक्षणे आपल्या अंगी आल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून प्रपंचातील आसक्ती सोडून अनेक ठिकाणी विचक्षक बुद्धीने साधूचा शोध घ्यावा. असे केल्यानंतरच एखादा अनुभवसिद्ध महंत सापडू शकेल. स्वानुभव वाचून बोलघेवडा संत उपयोगी पडत नाही, तर ज्याला प्रचिती आली आहे असा सद्गुरू केला पाहिजे. प्रपंच काय किंवा परमार्थ काय, प्रचितीशिवाय व्यर्थ आहे. आणि ज्याला स्वानुभवाचे ज्ञान होते तो समर्थ होऊन साध्य गाठू शकतो. यासाठी साधकाने रात्रंदिवस मनन व साधना करून अर्थपूर्ण सत्यब्रह्म शोधावे. असे जो करेल तो समर्थ पुरुष म्हणून भाग्य पाहून त्याचा परमार्थ सिद्ध होईल. हा आपण 20व्या दशकातला 3रा समास पाहिला. आणखीन 4था समास आपण उद्या पाहूया. पुढचा आत्मनिरूपण असा समास आहे. कारण आजच्या भागातले तिन्ही जे 4ही आपण भाग पाहिले, 4ही समास निरूपण, तर ते थोडं गहनच आहे. परब्रह्म निरूपण हे नेहमी गहन असतं आणि खरं तर ते मनातून जाणून घ्यायचं आहे. सांगून कळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रयत्न करत राहायचो म्हणजे केव्हा तरी आपल्याला उमजेल. आणि अगदी नाही उमजलं तरी बिघडत नाही. आपलं रोजच्या प्रपंचातलं वागणं सुधारलं, थोडासा अलिप्तपणा आला, सुखदुःखाला तोंड द्यायची क्षमता आली आणि समाजात आपल्याला वागताना नीटपणे वागता आलं तर खूप उपयोग झाला असं मला वाटतं. आपण सगळेच काही परमार्थाला पूर्णपणे साध्य करू देऊ शकत नाही, पण आपल्या प्रपंचात स्वनेटकेपणा आला तरी समर्थांची शिकवण कारणी लागली असं होईल असं मला वाटतं. आज इथे थांबूया. नमस्कार.